नमस्कार, मी डॉक्टर अमित ढवस, डायबेटॉलॉजिस्ट, मधुमेह तज्ज्ञ. आज आपण अतिशय महत्त्वाच्या अशा मुद्द्यावर डिस्कस करणार आहे. तो आहे डायबिटीज किडनी डिसीज, म्हणजे डायबिटीजमुळे किडनीचा आजार. तर यालाच डायबेटिक नेफ्रोपॅथी असेही म्हणतात. हे डायबिटीजमुळे होणारे असं कॉम्प्लिकेशन आहे की ज्याच्यामुळे टाईप 1 डायबिटीजमध्ये जवळपास 1/3 पॉप्युलेशन अफेक्ट होते आणि जवळपास टाईप 2 डायबिटीजमध्ये आपल्याला 50% पॉप्युलेशनला डायबेटिक किडनी डिसीज हा आजार होतोच वन्स इन अ लाईफटाईम. तर याला आपण बेसिकली हा किडनीचा आजार होण्याचे मागचे स्टेप्स असतात. म्हणजे पहिले सुरुवातीला काही आपल्याला साईन्स सिम्पटम्स दिसत नाही, मग जेणेकरून काही वर्षानंतर आपल्याला रिनल इन्सफिशियन्सी आणि मग नंतर कंप्लीट रिनल फेल्युअरमध्ये जातो. काही लोकांना किडनीचे आजार इतक्या मोठ्या प्रमाणात होते की त्यांना डायलिसिसची गरज पडते किंवा किडनी ट्रान्सप्लांटची पण गरज पडते. तर बेसिकली याच्या मागचे आपण कसं ओळखायचं याचे लक्षणं काय आहे? डायबिटीज किडनी डिसीज होण्याचे लक्षणं म्हटलं तर आपल्याला रात्रीला वारंवार लघवीला जाणे, पायावरची सूजन वाढणे किंवा आपल्याला खूप कमजोरी जाणवणे किंवा आपल्याला भूक कमी लागणे, हे त्याची लक्षणे आहेत. त्याचं मुख्य कारण आपण जर पाहतो म्हटलं तर डायबिटीज होण्यामागचं कारण जे आहे तेच किडनी डिसीज होण्यामागचे सुद्धा कारण आहे. म्हणजे आपलं अनकंट्रोल डायबिटीज, म्हणजे शुगरला आपण योग्य पातळीवर योग्य वेळेस मेंटेन करून न ठेवल्यास किंवा आपल्याला BP जर खूप जास्त प्रमाणात वाढून असेल तरीसुद्धा किडनीवर ताण येतो किंवा खूप जास्त स्मोकिंग किंवा अदर हॅबिट्स त्याच्यामुळे आपल्याला किडनीवर लोड येतो किंवा सिडेंटरी लाईफस्टाईल आणि ओबेसिटी हे सुद्धा त्याच्या मागचे होण्याचे कारणं आहेत. मग याच्यावर आपण उपाययोजना म्हणून काय करायला पाहिजे? बेसिकली जे कारणं आहे त्यालाच आपण ट्रीट करायला पाहिजे. म्हणजे शुगर वाढलेली आहे तर आपण शुगरला कंट्रोल करायचं, BP वाढलेली आहे तर BPला लोअर करायचं, तसंच कोलेस्ट्रॉल वाढलं आहे त्याला कोलेस्ट्रॉलला लोअर करायचं. काही असे न्यूवर ॲडव्हान्सेस आलेले आहेत, काही वंडर ड्रग्ज आलेले आहेत जे आपण शुगरला कंट्रोल करायसाठी वापरतो, जेणेकरून आपल्याला डायबिटीजमुळे होणारे किडनी डिसीज कमी होते. त्याच्यात शुगरसाठी आपल्याला SGLT2 इनिबिटर वगैरे आलेले आहेत ड्रग्स. काही हायपरटेन्शनसाठी आपण AC इनिबिटर आणि अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स म्हणून आपण काही औषधी आहे, म्हणजे कॅप्टोप्रिल, इनालिप्रिल, रॅमिप्रिल अशी औषधी, तसेच ARBsमध्ये तुमचे लोसार्टन, टेल्मिसार्टन नावाचे ड्रग्स आलेले आहेत. ओबेसिटीला कंट्रोल करून आपली जीवनशैली चेंजेस करून योग्य जीवनशैलीला आपल्या आयुष्यामध्ये उतरवून एक्सरसाइजचा वापर करून आणि डाईटमध्ये हेल्दी फ्रूट्स, हेल्दी नट्स, दूध, दही, नट्समध्ये बदाम, म्हणजे जेणेकरून आपल्याला कॅल्शियमची डिफिशियन्सी होणार नाही, विटॅमिन D3चे सप्लिमेंट्स, हे सगळे करून आपल्याला किडनीच्या आजारापासून वाचवता येते. तर जेणेकरून प्रत्येक पेशंटला मी हा सल्ला देतो आहे की आपल्या रूटीन स्क्रीनिंगमध्ये युरिन मायक्रोअल्बुमिन नावाची टेस्ट असते, युरिन रूटीन नावाची टेस्ट असते, तसेच क्रिएटिनिन नावाचं ब्लडमधली टेस्ट असते आणि एखाद्या वेळेस आपल्याला सोनोग्राफी करून आपल्या किडनीचा साईज जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून आपण लघवीमध्ये जर इन्फेक्शन असेल, कास्ट असेल, पस सेल्स असेल किंवा लाल पेशी वाढलेल्या असेल तर आपण त्याला योग्य वेळेवर ट्रीट करता आलं पाहिजे. मायक्रोअल्बुमिन म्हणजे आपल्या लघवीमध्ये प्रोटीन लॉस खूप जास्त असेल त्याला आपण योग्य वेळेवर मॉडरेट अमाऊंट ऑफ प्रोटीन देऊन आपण तो लॉस पण रोखू शकतो आणि आपल्याला किडनीचं संरक्षण करता येते. तर सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की आपल्या किडनीचं रूटीन स्क्रीनिंग करून घ्या आणि तुमच्या रक्तातलं क्रिएटिनिन लेवल तसंच लघवीमधलं मायक्रोअल्बुमिन लेवल चेक करून त्याला योग्य फिजिशियनचा, डायबेटॉलॉजिस्टचं ओपिनियन घेऊन त्याला आटोक्यात ठेवा, जेणेकरून डायबिटीजमुळे आपल्याला किडनीचे आजार होणार नाही आणि आपल्या आयुष्यामधला एकही दिवस लॉस होणार नाही. धन्यवाद.